अंबरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सहकारी मित्र सुभाष साळुंखे यांच्या संवाद फाउंडेशन, सुवर्णाताई साळुंखे महिला संवाद फाउंडेशन यांच्या वतीने आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. पहिली ते ग्रॅज्युएट, स्किल, अनस्किल, हायली क्वालिफाईड इंजिनियर्स या लोकांना रोजगार देण्याचं काम आज या मेळाव्यामध्ये करण्यात येतं. आणि इन्स्टंट नोकरी, नाव नोंदवा, नोकरी मिळवा असा उपक्रम आहे. एक मोठं लॉजिस्टिक आहे, तिथे पण अनेक 500-700 मुलं महिला मुलं काम करतात. त्यांच्याशी आम्ही कोटक महिंद्रा प्री ट्रेनिंग आहे, HDBI कंपनी आहे, अशा अनेक कंपनी त्याने भाग घेतला आहे. पूर्वी नोकरी मागायला आम्ही दारोदारी फिरायचो, पण आम्ही नोकरी घेऊन आपल्या दारात आलेलो आहे. त्यामुळे कंपनी आपल्याकडे आले की तुमचे आम्हाला माणसं द्या, ज्यांना काम आहे त्यांना द्या, असा उपक्रम, असा वेगळा उपक्रम आहे ते राबवलेलं आहे. त्यामुळे याचा नक्कीच या तरुणांना, महिला मुलींना या उपयोग होणार आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब, लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि गोपाळजी लांडगे जिल्हाप्रमुख यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी ब्लिंकिट कंपनीमध्ये ज्या या ठिकाणी 30 मिनटावरती जी वेअरहाऊस आहेत तिथे नोकरी उपलब्ध आहेत, हजारो नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्या माझ्या अंबरनाथमधील युवक युवतींना मिळाव्यात. आणि इतरसुद्धा कंपन्या त्या ठिकाणी आहेत. तर ज्या ठिकाणी इंजिनियर्स लागतील, वेगवेगळ्या प्रकारचे स्किल अनस्किल्स जे जॉब्सच्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर अशा युवकांसाठी हा युवा रोजगार मेळावा तातडीने या ठिकाणी आम्ही आयोजन केलं. आणि या आयोजनामध्ये आज 400 आणि 500हून अधिक नोकऱ्या या ठिकाणी त्वरित त्याचं वितरण, अपॉइंटमेंट लेटर देण्याचा प्रयत्न आम्ही संवाद फाउंडेशन, शिवसेना परिवार यांच्या माध्यमातून करणार आहोत. आणि आपण पाहत आहे की आता ह्या मेळाव्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि अनेक स्टॉल्स या ठिकाणी आहेत आणि स्पेसिफिक काही कंपन्यांसाठीच आता हा रोजगार मेळावा आहे, जेणेकरून त्यांना ऑन दी स्पॉट नोकरी या ठिकाणी मिळणार.